नमस्कार, मैं हूं आपके साथ ममता सिंह। आप देख रहे हैं श्रेय टीवी। देश हित की बात, क्षेत्रीय खबरों के साथ साथ देश और प्रदेश की खबरों के लिए बने रहें श्रेय टीवी के साथ। मंडनगढ़ तालुका के महाप्राल गांव में रहने वाले बिलाल भाई मलुंकर पहले उद्धव बालासाहेब ठाकरे यूबीटी गुट में रहते हुए रत्नागिरी जिला समिति में अपनी मजबूत पकड़ बनाए हुए थे। वे रत्नागिरी जिले के अध्यक्ष पद पर रहते हुए अपनी मेहनत और लगन से बेहतरीन काम किया करते थे। लेकिन अब सवाल यह उठता है कि आखिर ऐसा क्या हुआ कि बिलाल भाई को शिवसेना शिंदे गुट में शामिल होना पड़ा। इसकी वजह खुद बिलाल भाई मलुंकर ने अपने एक वीडियो बयान में बताई है। उन्होंने अपने दिल की बात खोलकर कही है, इसलिए आपसे अनुरोध है कि उनका यह बयान ध्यान से जरूर सुनी। श्रेय टीवी के लिए मंडनगढ़ से सरफराज भाईजान की विशेष रिपोर्ट। आज शिंदे गटामध्ये आपला प्रवेश होत आहे, त्याबद्दल काय सांगाल? उभाठामध्ये महत्त्वाच्या जबाबदारी आम्ही पार पाडल्या। स्टार प्रचारक म्हणून महेश गणवे, बिलाल मालवणकर असे कार्यकर्ते आम्ही होते, ज्यांनी आम्ही आक्रमकपणे मतदारसंघ आमचा आम्ही बांधून ठेवला। पण त्यानंतर ज्या पद्धतीची परिस्थिती निर्माण झाली, योगेश दादाचं जे काम सर्वांगीण विकास ज्याला आपण म्हणू, त्यांनी काम करत असताना हे नाही पाहिलं की ह्या मोहल्ल्याचा विकास होतोय, ह्या वाडीचा विकास होतोय। सर्वांगीण विकास होताना आम्ही त्यांना पाहिले आणि एक महाराष्ट्र शासनाने एक मोठी जबाबदारी त्यांच्या खांद्यावर दिली। त्यांना गृह आणि महसूल हे राज्यमंत्रीपद त्यांना दिलं। त्यामुळे आपल्या विभागाचा, माझ्या गावचा, माझ्या विभागाचा, माझ्या तालुक्याचा, माझ्या मतदारसंघाचा विकास होताना मी पाहतोय, कायापलट होताना मी पाहतोय आणि हे वास्तव आहे, ते आपण नाकारू शकत नाही। जनतेला काय हवंय? एक कर्तृत्ववान आमदार किंवा खासदार, आणि ते जर योगेश दादांच्या स्वरूपात आपल्याला मिळालंय, मग माझ्यासारख्या सुशिक्षित आणि एक अभ्यासू कार्यकर्त्यांनी किंवा नेतृत्वाने त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून आपल्या मतदारसंघाचा विकास आणखी झपाट्याने कसा होईल याकडे आम्ही लक्ष केंद्रित केलं व मी आणि महेश भाई आम्ही दोघांनी विचार केला की आपण योगेश दादा बरोबर जायचं आणि शेवटच्या क्षणापर्यंत योगेश दादा बरोबर राहायचं। योगेश दादांची साथ सोडायची नाही। आमचं जे काही जनसंपर्क आहे या मतदारसंघामध्ये, तो आम्ही सर्व जनसंपर्कची सर्व ताकद आम्ही योगेश दादांच्या पाठीशी लावणार आहोत। योगेश दादा, तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। जय हिंद, जय महाराष्ट्र।